हरिओम मित्रांनो, तुम्ही खूप सारे कुंभचे व्हिडिओज बघायला लागलाय। मराठीमध्ये खूप कमी असे व्हिडिओज बनत आहेत जे कुंभ म्हणजे काय किंवा त्याचं काय महत्त्व आहे हे सांगतील। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडी गोष्टी सांगेन कुंभच्या रिलेटेड। कुंभ सुरू कधी झाला तर ते म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेला, जेव्हा वासुकी नागाला एका साईडला देव एका साईडला दैत्य दोघं मिळून खेचत होते आणि त्यामधून धन्वंतरीजींना जी एक गोष्ट मिळाली त्याला म्हणतात अमृत। अमृतचा कलश म्हणजे कलशलाच कुंभ म्हटलं जातं आहे। आणि ज्या वेळेला ते कुंभ त्यांच्या हातात मिळालं तेव्हा दैत्य म्हणजे असुर जे आहेत ती लोक ते धन्वंतरीजींच्या मागे पळाले आणि धन्वंतरीजी ते घेऊन भारत भ्रमण केल्यानंतर ते 4 ड्रॉप जे आहेत ते 4 जागेकडे पडलं। त्यातले 4 कुठले म्हणजे उज्जैन, नाशिक, हरिद्वार आणि प्रयागराज। उज्जैन आणि नाशिकला जे होते ते अर्धकुंभ म्हणजे 6 वर्षातनं एकदा होते। हरिद्वार आणि प्रयागराजला जे होते ते 12 वर्षातनं एकदा कुंभ होते आणि जे 12 वर्षातनं 12 वेळा होते त्याला महाकुंभ म्हणतो, जे आता होत आहे। तर आतापर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी माहिती दिल्या त्यातला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे प्रयागराजमध्ये जे होते ते महत्त्वाचं असं का मानलं जातंय म्हणजे 3 नद्यांचा संगम म्हणजेच काय, गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघा नदींचा संगम आहे। त्या 3 नदीचा संगम म्हणजे काय, पहिली म्हणजे गंगा। गंगा म्हणजे जी प्रभू श्रीरामाची भक्ती मानली जाते। दुसरी म्हणजे यमुना जी आपल्याला कार्मिक भवन म्हणजे कार्मिक भावना समजवते। तिसरी म्हणजेच माँ सरस्वती आणि ती इनविजिबल आहे पण शी इज त्याला आपण नॉलेज ऑफ सेल्फ म्हणतो। तर ह्या 3 नद्यांचा संगम आहे जे तुलसीदासजींना त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे। तुलसीदासजीनं प्रयागराजला भक्ती ऑफ संगम म्हणजे मूविंग साधूचा एक संगम म्हटलं जातंय आणि त्याला ते कारण म्हणजे तिथं भक्ती पण आहे, कर्म पण आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं ज्ञान पण आहे। तर हे सगळ्या गोष्टी एकात येऊन जेव्हा मिळतात तेव्हा होतंय प्रयागराजचा सर्वात महाकुंभ। ह्याच्यानंतरचा व्हिडिओ बघायला मात्र विसरू नका। जय श्री। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये घाला की तुम्हाला काय नवीन ऐकायला किंवा शिकायला मिळालं। हरिओम, जय श्रीराम।